सर आपण डेंग्यू होण्याची कारणं सांगितलीत आणि डास कुठं अंडी घालतात, काय असतं ते सगळं एक्सप्लेन केलं. डेंग्यू झाल्यानंतर त्याची प्रमुख लक्षणं कोणती असतात ते आणि एकदा सांगूया. डेंग्यूची मी जी असं लक्षणं तुम्हाला जी सांगितली त्याच्यात 3 प्रकार असतात. एक डेंग्यू फीवर, दुसरा डेंग्यू हेमरेजिक फीवर आणि तिसरा डेंग्यू शॉक सिंड्रोम. डेंग्यू फीवर म्हणजे साधारणपणे आपल्याला जो ताप येतोय कुठल्याही व्हायरल फीवरमध्ये, म्हणजे ताप येतोय आणि अंग दुखतंय किंवा पाठ दुखते. डेंग्यूला आपण बॅकब्रेक फीवर म्हणतो, म्हणजे खूप पाठ अक्षरशः तुटल्यासारखी वाटते, एवढं जोरात दुखते. डेंग्यू हेमरेजिक फीवर म्हणजे जे आपण हे सगळं बोलतोय की प्लेटलेट कमी होतात किंवा ब्लिडिंग होते, याला आपण डेंग्यू हेमरेजिक फीवर म्हणतो. त्यामध्ये प्लेटलेट कमी होतात, त्यामुळे ब्लिडिंग होऊ शकते. सगळ्यात जास्त ब्लिडिंग युजली आपल्या जे आतडीमध्ये असते तिकडे होते. त्यामुळे संडास जो असतो तो काळ्या रंगाचा होतोय, किंवा कधी कधी उलटीमध्ये रक्त येऊ शकते, किंवा दात घासताना दातामध्ये ब्लिडिंग होऊ शकते, आणि त्वचेमध्ये सुद्धा लाल स्पॉट्स दिसू शकतात. असे स्पॉट्स दिसतात म्हणजे त्वचेच्या खाली ब्लिडिंग झालेलं आहे. अशा पेशंटचं ब्लिडिंग नंतर मेंदूमध्ये होऊ शकते. मेंदूमध्ये ब्लिडिंग झाल्यावरती पॅरालिसिस होऊ शकतं पेशंटला. त्यामुळे कुठल्या साईटमध्ये ब्लिडिंग होते त्याच्यावरती हे सिम्पटम्स होतात. दुसरं एक म्हणजे कावीळ होऊ शकते. मगाशी मी सांगायला विसरलो की खूप लोकांना कावीळ होते. डेंग्यूमुळे लिव्हरवरती परिणाम होऊन कावीळ सुद्धा होऊ शकते, कामणी आगबोध. आणि तिसरं म्हणजे डेंग्यू शॉक सिंड्रोम, म्हणजे हा सगळ्यात डेंजरस प्रकार जो असतो त्याला आम्ही डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतो. ह्यामध्ये पेशंटचं जे प्लाझ्मा म्हणून असते, म्हणजे जे रक्तवाहिन्या इंटॅक्ट ठेवते किंवा जे रक्तामध्ये जे लिक्विड कंपोनंट असतो त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो, तो प्लाझ्मा लीक होऊन रक्तवाहिनीतनं बाहेर जातोय. त्यामुळे पेशंट शॉकमध्ये जाऊन त्यावेळेला मल्टी ऑर्गन फेलियर, म्हणजे सगळे अवयव एक एक करून बंद व्हायला सुरू होतात. मल्टी ऑर्गन फेलियर होऊन नंतर त्याची मृत्यू होऊ शकते. तर हे प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे 100 पेशंट जर तुम्ही धरला त्यामध्ये 60% लोकांना फक्त ताप येऊन जाऊ शकतोय. त्याच्यानंतर थोड्या पेशंटना हे डेंग्यू हेमरेजिक फीवर, आणि 1 to 2% लोकांना डेंग्यू शॉक सिंड्रोम होतं आणि त्यामुळे डेथ होतात. मग हे जे तिसरा प्रकार तुम्ही जो सांगितला त्याची जी लक्षणं आहेत ती एवढी म्हणजे सिव्हिअर आहेत, तर तसं त्या पेशंटला होण्यापाठीमागची काय कारणं असू शकतात? ही एक आता डेंग्यूचा जो डेंगी किंवा डेंग्यू आपण जे म्हणतो तो आजार जो आहे ती आपल्या प्रतिकार शक्तीनेच निर्माण केलेला आजार आहे. म्हणजे आपली बॉडीची जी प्रतिकार शक्ती असते ती आपल्या बॉडी विरुद्धच काम करायला सुरू करते. ह्याला आम्ही अँटीजेनिक क्रॉसटॉक म्हणतो किंवा ऑटो इम्युनिटी. आपल्या बॉडीच्या टिश्यूच्या विरुद्ध बॉडीचेच जे अँटीबॉडीज असतात त्या काम करायला सुरू करतात, त्यामुळे डिस्ट्रक्शन होते. आता एक तुम्ही समजून घ्या की एखादी गोष्ट जर इम्युन रिस्पॉन्स क्रिएट करत असेल तर त्याची डोस जेवढा जास्त असेल तेवढी त्याची इम्युन रिस्पॉन्स जास्त असतो. त्यामुळे जेवढा व्हायरस जास्त येतोय तेवढी बॉडीची प्रतिकारशक्ती त्याच्या विरुद्ध काम करायला सुरू करते, आणि जेवढी प्रतिकारशक्ती आपण म्हणजे बॉडी आपल्याच विरुद्ध काम करायला सुरू करते ती प्रतिकारशक्ती त्या व्यक्तीविरोधात काम करून प्लेटलेट डिस्ट्रक्शन होते किंवा टिश्यू डिस्ट्रक्शन होते, आणि हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळेच दुसऱ्या वेळा जेव्हा डेंग्यू होतोय तेव्हा इम्युन सिस्टीम आणखीन जास्त तीव्र रिस्पॉन्स देते, आणि तो आजार खूपच जास्त सिरियस असतोय. त्यामुळे एखाद्या वेळेला डेंग्यू झालेल्या माणसांनी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत की परत त्याला डेंग्यू होता कामा नये. बापरे, म्हणजे परत परत होणारा आजार आहे. हो, म्हणजे इम्युनिटी जरी होत असेल ती इम्युनिटी बॉडीला संरक्षण देत नाही पुढच्या